मूर्त्या दुकानात लावल्या. हर्षदला बी सोडून आलो. भाईला मस्त कॅडबरी दिल्या बघ कसा. तर चला गुड मॉर्निंग. आणि नक्की तुम्ही आपल्या दुकानाला विजिट द्या. आपल्या हेडोसन नाक्यावरतीच आहे. ज्याही कोणी बुकिंग नसतील केलं तर नक्की या मूर्त्या बघा. मूर्त्यांची फिनिशिंग बघा, धोती बघा, फेटा बघा कसा सजवलेला आहे. वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. काही सर्वांना गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला फायनली गाईज आता मी पहिलं तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकतो तुम्ही आपला बॅनर रेडी झालेला आहे. आणि यो एक इथे फक्त छोटा झाला बॅनर, मोठा पाहिजे होता मला पण छोटा झाला. गाडी इथं उभी असली की समजा तर सॅमी कालन इथं गणपतीच्या दुकानामध्ये उभा असणार, किंवा स्कूटी किंवा बाईक BMW बाईक असली तर समजून जायचं आहे. बघा आपला एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला दाखवता मी. लोकेशन बघू शकता तुम्ही. बघा लोकेशन. या ज्या गाड्या येतात ना इथूनच्या, या गाड्या सगळ्या इथून जाणाऱ्या आहेत. नेवाली नाका, खोनी पाटा, खोनी पलावा इकडे जाणाऱ्या गाड्या आहेत या. आणि त्या तिकडे जाणाऱ्या आहेत कोलेगाव, काटेई नाका आणि तिशा कल्याणपाडा, शिलपाडा. बाकी हे बघू शकता तुम्ही. दुकान इथं आपलं आहे. आज पूर्ण फायनल साफ करून घेणार आहे. का फायनल साफ करून घेणार आहे तर 20 तारखेला म्हणजे उद्याच 20 तारीख आहे. म्हणजे मी ब्लॉग 19 तारखेचा बनवतो आणि हा ब्लॉग आपला उद्याच पडला पाहिजे. 20 तारखेला प्रयत्न करीन टाकायचा. आज जाणार आहोत आपण फायनली आपल्या दुकानाच्या मूर्त्या आणायला. तर आपल्याला तिथं किती वाजणार आहेत, किती टाईम होणार आहे त्या मला काहीच माहीत नाही, म्हणजे काहीच माहिती नाही आहे. तर गाईच चला. हे बघा आता साफ करायला माणूस घेतले सकाळूच. हे बघा साफसफाई करते, एकदम सगळी साफसफाई करतं. परत साईडला माती बी टाकून घेता. माती टाकून घेतला म्हणजे टेन्शन नाही. आतमध्ये पाणी नको यायला. जरासा पाणी येतं. पहिले माहीत असं तर पहिलेच गाडी टाकून ठेवली असती एक. पण ठीक आहे, सुरुवात केले. चालेन पोऱ्या गेले लगेच 12 खाली ना की कपाचं बोलत नाही. आता तसा माझा झालं. पहिल्यांदा कुठल्या तरी बिझनेसमध्ये उतरल्या तर पहिल्यांदा आपण शिकताव काहीतरी करायला. अजून इथं पण 2 फल्या टाकायच्या आहेत. बाकी चला काम करून घेता. लायटिंग बिटिंग लावल्या आणि अजून 2 फोकस लावायचं आहेत. आणि मूर्त्या पण आणायच्या आहेत. आज चाललो मूर्त्या आणायला. उद्या आपली दुकानाची ओपनिंग आहे. जेवढी जण येईल, जर कोणी बुकिंग नसतील केल्या मूर्त्या तर नक्की आपल्या दुकानाला तुम्ही विजिट द्या. भले तुम्ही बुकिंग करायला नका या, मूर्त्या बघायला या. आवडल्या तर नक्की बुक करा. आणि मला भेटू बी शकता तुम्ही. भेटायला बी या. ओके चला. मामाने घेतले साफसफाई करायला. फायनली गाईच कामाला माणूस होता, त्याला नाश्ता देऊन शेवलो. तो ब्लॉग नाही घेतला मी. आता आम्ही निघलो आपल्या मूर्त्या आणायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जेवढे जण माझ्या ब्लॉगला प्रेम देतात, तसे रील्सला प्रेम देतात, जसे सॉंग्सला प्रेम देतात, तसं तुम्ही माझ्या गणपतीच्या कारखान्याला नक्की प्रेम द्या. आणि पहिल्यांदा बिझनेस सुरुवात करतोय. एवढ्या वर्ष खूप जण सांगायचे हे चालू कर, ते चालू कर. पण ठीक आहे, जेव्हा माझा योग आला बिझनेस ओपन करायचा तेव्हाच मी सुरुवातच झालेली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि खरंच गणपती बाप्पा असे चांगले बिझनेस चालू होऊ दे माझे. पहिली सुरुवात तर आपल्या बाप्पाच्या. आपण घरामध्ये कोणताही काम करताना आपला पहिला बिझनेस जो असतो तो बिझनेस बोलतो. घरामध्ये कोणताही काम करताना आपण पहिले गणपती बाप्पाचं नाव घेतो, गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो आपण आणि मग आपण कार्याला सुरुवात करतो. तसं आता मी पण सुरुवात केलेली आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि कारखाना पण चालू होईल उद्यापासून. आणि पुढच्या वर्षाची तयारी मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो सर्वांना. पुढच्या वर्षी आपण अशी तयारी करणार आहे की मे महिन्यामध्येच आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपण आणणार आहे. कारण की विषय काय आहे माहीत आहे का, भरपूर जणांनी मूर्त्या बुक केल्यात आणि भरपूर जण मला बोलले अरे आम्हाला पहिला माहीत असतात आम्ही आलो असतो, पण आता आम्ही ॲडव्हान्स पण दिले, मूर्त्या पण बुक केल्या. ठीक आहे, काही वांधा नाही. ज्याही कोणी नसतील केल्या तर त्याही 20 तारखेपासून चालू करा आपल्या इथे बुकिंग करायला या नक्की. मूर्त्या जाम भारी आहेत. मूर्त्यांची तुम्हाला फिनिशिंग पण देऊ आपण एकदम खतरनाक. तर चला गाईज आपल्यासोबत हर्षद. जेव्हा गेलो पेनला मूर्त्या आणायला तेव्हा हर्षद लिहिला आहे. गाईज तुम्ही सॅमीच्या ब्लॉगला, रीलला, गाण्याला जसा रिस्पॉन्स देता तसा तुम्ही बिझनेसला पण रिस्पॉन्स द्या. तो चांगला काम करतोय आणि बिझनेसची सुरुवात आहे ती पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्याच शॉप पासून सुरुवात करतोय. तर तुमचं प्रेम सॅमीवर असंच राहू द्या.
आणि नक्कीच असेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. रुपांश काय बोलतो तू? काय ना शेट, त्यासाठी आम्ही डायरेक्ट तुमचा सर्वांचा लाडका मिस्टर रुपांच्याच नावाने आपण चालू केलेला आहे. आणि जे पण कोणते पण बिझनेस असतील ते सर्व रुपांच्याच नावाने असणार आहेत. आणि उद्यापासून आपला कारखाना चालू होतोय. जर कोणाला मूर्त्या बघायच्या असतील, जर फोटोवर नीट प्रॉपर समजत नसतील, तर उद्या येऊन तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता. उद्यापासून आपला शॉप पूर्ण चालू होईल, व्यवस्थित सगळं बघायला भेटेल. रील वगैरे सगळे उद्यापासून चालू होतील आपल्या. जर खोनी पलावमध्ये जर कोणी माझे ब्लॉग बघत असतील तर त्याही नक्की हेडुसन नाक्यावरती तुम्ही या, तुम्हाला लोकेशन भेटेल. किंवा नेवाली किंवा भाल अशा गावामध्ये जर सर्वजण ब्लॉग बघतच असतात तर तुम्ही नक्की या दुकानाला आपले व्हिजिट करा. तर गाईज चला, मी तुम्हाला रील्समध्ये आपले परफेक्ट लोकेशन देणार आहे, कुठे कसा जायचा, कसा रुनवलमधून कसा यायचा हेडुसन नाक्यावरती, मानपाडा पलावमधून कसा यायचा आपल्या हेडुसन नाक्यावरती, ते सर्व मी एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला देणार आहे. तर मंडळी चला, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. चला गाईस, फायनली आपण 3 वाजता इथे पोहोचलो. आपण जेवण वगैरे केला. जेवताना काय दाखवायचं ब्लॉगमध्ये, तर ठीक आहे, पोहोचलो आपण आता गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये. तुम्हाला मूर्त्या पाहिजे होत्या ना, मूर्त्या तुम्ही सांगाल तशा भेटेल. आणि ज्या आपण गाईच मूर्त्या सजवलेल्या आहेत, त्या सजवलेल्या मूर्त्या तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतात, जेणेकरून हा जो ब्लॉग उद्या पडेल आपला, उद्या ब्लॉग पडल्याच्या नंतर तर जो कस्टमर आपला वेटिंगला थांबलेला आहे तो कस्टमर नक्की येईल आपल्या दुकानामध्ये. तर चला, पहिली तुम्हाला मूर्ती दाखवतं. ही बघा, लालबागच्या राजाची ही मूर्ती बघा कशी सजवलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही बघा, ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता कशी सजवलेली आहे, जबरदस्त सजवलेली आहे. आणि ही बघा, इथे बघा कसा काम आहे, मूर्तीचं काम बघू शकता, मूर्ती कशी सजवली ते बघा तुम्ही. आणि बाकी आता इथे तुम्ही बघू शकता काम चालू आहे. आता हे बघा बालमूर्ती आहे. भरपूर जण बोलतात बालमूर्ती पाहिजे, बालमूर्ती पाहिजे. ठीक आहे, देऊ तुम्हाला सजवलेली बालमूर्ती देऊ आपण. ही बघा बालमूर्ती इथे आहे. आणि अजून अशात भरपूर तुम्ही बघितल्यात ना, तर भरपूर मूर्त्यांचं आपलं काम चालू आहे तिकडे, त्या पण तुम्हाला दाखवू. जेव्हा टेम्पोमध्ये भरू ना आपण तेव्हा नक्की दाखवू तुम्हाला. तर चला, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा, कारण की भारी भारी मूर्त्या दाखवू तुम्हाला, भारी भारी. आणि आपल्या शॉपला नक्की व्हिजिट द्या तुम्ही एकदा, आणि सांगा तुम्ही मूर्त्या कशा आहेत, आणि कमेंट करून पण सांगा त्या मूर्त्या कशा आणल्यात म्हणून. चला तर गाईस, आता वाजल्यान 11:15 वाजल्यान, आणि आपण अजून पण इथेच नाही जाऊ. 3 वाजता पोहोचले, अजून टेम्पोला नाही, आणि आपला अजून काही माल भरला नाही. सगळा माल काढून ठेवले. तुम्ही मूर्त्या बघायला खरंच काहीतरी बोलाल का, मूर्त्याच आहेत म्हणे बघा. या सर्व मूर्त्या आपल्याच, सर्व मूर्त्या आहे बघा, सगळ्या मूर्त्या 2 फूट 2.5 फूट सर्व सर्व सर्व. इथं पण आहेत, इथं पण आहेत. हे बघा एवढ्या मूर्त्या आहेत. संकेत, किती वाजता निघायचं आपण? रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता घे. पोचू किती वाजता? 2 वाजता? नाही, मग 5 वाजता. एकदम स्लो आहे ना गाडी. 5 वाजता? बाबो बाबो, अरे गाईस 5 वाजता ते मग झोपू गावा आम्ही, उठू गावा आम्ही गाईस. खरोखर तेवढंच वाजणार. कोणचा लोकांचा उचलाचा ना फोन तुम्ही? मी ना तुम्ही जेवता असा ग गाईस. हे बघा आपल्या मूर्त्या बघा, ब्लॉगमध्ये दाखवता. कृष्ण बघा आपला कसा. हा, ही मूर्ती बुक झालेली आहे कोलेगावला. आणि अजून एक मूर्ती जी बुक झाली आहे ती पण दाखवतो. केवणी दिव्याला 2 मूर्त्या आपल्या आजच इथेच बुक झाल्या. अजून आपण आपल्या शॉपवरती पण नाही गेलो. शॉपवरती गेल्यावरती तुमचं प्रेम आहे तर काहीतरी होईलच. बघा अजून एवढ्या मूर्त्या बाकी आहेत. बघा बघा कसा काम आहे. काहीतरी करायलाच लागेल आता जीवनात, काय करणार. चला गाईस, आता आम्ही इथं बसतो जेवायला. हे बघा जेवायला बसता. आणि ही बघा ही मूर्ती, ही मूर्ती केवणी दिव्याला बुक झाली आपली. आत्ता जस्ट बुकिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मूर्ती बुक झाली केवणी दिव्याला. हे बघा इथून पण जाम भारी भारी मूर्त्यांची कमी नाही. मूर्त्या जाम भारी भारी. फक्त यंदाचे वर्ष आपण थोड्याशा मूर्त्या न्याव, पण पुरुषवरती खरी मे महिन्यानंच हवा चालू करू आपण मूर्त्यांची. अरे भाई रेनकोट घालून आले हो. टाईट हा टाईट एकदम, आणि एकदम क्वालिटी एकदम भारी. आज किती घेतलं? आई आर्ट्स हा. रेट एकदम टाईट, हा क्वालिटी एकदम टाईट.
आणि मी काय बोलतो किती आज घेतलं किती एक आपण दोन आता 2 क्वार्टर मारलेलं आहे आदलं. हा बाकी काय असेल ना हा. तुम्ही कधी पण या. क्वालिटी आपली अजून पुढच्याला टाईट असेल. फुल फुल टाईट क्वालिटी full फुल tight. फुल Full या tight. वर्षी जबरदस्त क्वालिटी दिली Quality आपल्याला. चला गाईज फायनली आता आपला टेम्पो भरायला घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता बघा या आपला टेम्पो भरायला घेतले तिकडे पाऊस आला आता. चला वहिनी गणपती बाप्पा मोरया. चला वहिनी जाम मेहनत करते आणि या आजचा जो मला खास काम दिले यो गणपतीचा खास माझ्या मूर्तींचा वहिनीने काम दिलेला. त्या दिवशी मी आलतो व्हिडिओ फोटो काढून गेलो. वहिनी मला होते काय तुम्ही फोटो काढता तुम्हाला भारी माल देऊ भारी माल. आणि खरंच भारी माल दिले एकदम मस्त माझ्या मनासारखं दिले. मी विचार नव्हता केला की एवढा भारी माल असेल पण जाम भारी माल दिले. हे बघा मालक बघा काहीच मालक पेंटिंग करायला बसले आता माझ्या मूर्त्यांना. लेट केला ना शेवटी काय करणार. हे बघा कशी मूर्ती बघा गाय कशी एकदम खतरनाक झाली. बुक झाली ही पण बुक झाली गाईच. ही बघा कसा काम 1 फूट सजवलेली मूर्ती 1 फूट मध्ये. ओनली संकेत दादू बोलते दादू. बघा हा पण आपण गणपती घेतलेला आहे खंडोबाबा घेतलेला आहे खंडोबाबा. चला काही दगडूशेठ चालला. दगडूशेठचा आता असा विषय का हा जो ट्रेंडिंग आलेला आहे गोल्डनमध्ये त्याला आपण गोल्डनमध्ये करणार आहे जेणेकरून गाईचं काहीतरी ट्रेंड चाललेला असो ना तो ट्रेंड घ्यायचा असतो पहिला. चला तर गाईज आपल्या ब्लॉगमध्ये चला 10 ते 15 मूर्त्या राहिल्या असतील. बाकी फायनल झाल्या आता मूर्त्या भरूनशा. आता वाजल्यानुसारे 12 घरील ते वाजल्यानुसारे ग 12 गाडी निघल ग नराचे पारा. काय बोलतोय भाईनी एक नंबर काम दिले आपल्याला. फेट जसं पाहिजे तसं मारून दिल्या. हे बघा गाईचं आता हा दगडूशेठ आहे याचा काम तुम्ही फक्त ना इथं फक्त पेंटिंग करून घेणार आहोत. आणि ह्याच्यासाठी खास कोणतरी पोरगा जर मला भेटला जो डायमंड वर्क करणारा तर या मला कॉन्टॅक्ट करा. त्याला एवढा भारी बनवायचा आहे ना. आणि तो गणपती जेव्हा तो कस्टमर येईल आणि तेव्हा मी तुम्हाला सांगेल तो कोणाच्या घरी गेलाय गणपती म्हणून. तर चला मंडळी आता इथेच आपली एक कोटर राहिलेली आहे. एक कोटर बोल गाणी बोल हे पलाला. हे बघा गाईस टेम्पो पूर्ण भरले आपला. हे बघ टेम्पो भरले बघा आता. युट्यूब चॅनल मध्ये घेऊ नको बाई ज्याचे मुला ब्लॉग चालेल माहिती आहे का कुठे आला यूज वाढतील. कोटर बोलला तर विषय हार्ड एकदम. हे बघा इथे एक मूर्ती आहे आणि ही मूर्तीचा थोडासा काम बाकी आहे. बघा कोणाला या मूर्त्या पाहिजे असतील या मूर्त्या पण भेटतील. या बघा इथं पण आहेत. अजून ही मूर्ती पण आपली गाडीत जायची. ही मूर्ती गाडीत जायची आहे. आणि अजून तुम्हाला दाखवता अजून किती मूर्त्या जाणार आहेत आपल्या गाडीत त्या पण दाखवता. तुम्ही हैराण व्हाल का गणपती घेतले ना तरी किती 1 2 3 4 5 6 7 गणपती तिथे 7च आहेत ना संकेत. 7 आहेत का 8 आहेत तिथं. हा कुठला आहे तो पण आहे तिकडचा. 8 गणपती आहेत गाईज. खरंच काम बघायला ना तुम्ही मूर्त्यांचा काम फिनिशिंग पेंटिंग सजवलेले आहेत. फक्त डायमंड वर्क नाहीत आपल्याजवळ. बाकी तुम्हाला 101 मूर्त्या भेटतील 101 मूर्त्या. हे बघा परत एकदा दाखवतोय बघा टेम्पो भरले बघा. अख्खा टेम्पो भरला आपण. आणि रुपांश तुम्हाला दाखवता काय करते बघा. लालबागचा राजा पण चालला बघा आपल्याकडे. लालबागचा राजा चालला टेम्पोमध्ये आपल्या. लालबागचा राजा चाललेला आहे. त्याला भारी पैसे पण भारी आहेत. चला आपला कस्टमर येईल आपल्या जवळ. काही कोणी बुकिंग नसेल केले तर येईल. हे बघा अरे याच करतो का तू. मित्र बघ कसा रुपांचा मित्र कॅडबरा दिला मित्रांनी. काही गावापासून दुकानं नेले ना रुपांश काही थोडीशी हल्लाच नाही तो. आता जेवलं आम्हाला संकेतनी मस्त जेवण बिवण दिलं. दुपारी आम्ही तिकडे जेवलेलो. हे बघा आपला अजून एक लालबागचा राजा आहे इथे. हा 4 दिला दाखवलं वाटतं मी. हे बघ इथं पण गणपती बघायला 101 गणपती. फक्त तुम्ही या तुम्हाला ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर देतो.
खोनी पलावापासून हेडोसन गाव आहे, 5च मिनटावरती आपला गाव. कोले नाक्यावरून 5च मिनटावरती आहे. मानपाड्यावरून 5च मिनटावरती आहे. शिड्डून म्हाडाच्या इथून 5च मिनटावरती. नेवालीवरून 10 मिनटाचं असेल लोकेशन. नक्की या तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करा. रूपांश कला केंद्र हा आपला गणपतीचा कारखाना आहे. यांचा कारखाना आहे, आपला छोटासा कारखाना आहे. म्हणजे शॉप बोलला, दुकान चालते. बघा यांनी पेंटिंग करायला घेतले बघ कसा. आता आपण पहिले फोनवर नारळ फोडतो आपल्या शेतीत मस्त पैकी. शेत फोर 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 लाईट चालू. गाईज आता इकडे शेतने नारळ फोरला. आता जशी इथं नारळ फोरले आणि आता आपले गणपती बाप्पा बसले. आवरी दारू पिली आणि ते सुद्धा बोलून पाहिजे म्हणून मूर्ती झाल्या तिकडे. बारके माझा नको दाखव व्हिडिओ वाला. आणि आवरी दारू पिली देवाला. आवडी तरी म्हणजे लोल्लू हातला गाठला. खरंच का? हा मग खरंच. कसं रोडला चिखलात कणशी आणलं बे. कणसी आणलंय. तू चाल पळ तिकडे, मला जाऊ दे तिकडे आता आतमध्ये. जा इकडे जा. तू पाकशील जा इकडे. चला गाईस, गणपती गाडी आता निघणार आहे. आपल्या सगळ्या मूर्त्या भरल्या त्याच्यामध्ये आणि आता निघणार आहे. हा आणि संकेत मात्र कारखान्याजवळ गाड्या आपल्या निघतात बाहेरला. 200 रुपये पाहिजेत. आपली भारी आहे एकदम क्वालिटी. 200 रुपये पाहिजेत का? नाही नाही नको 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 200 नको नको. हे बघ मोबाईल चालू केला तर बोलतो 200 रुपये नको बोलतोय. बघला घाबरला ना. मला फक्त बारीक पोरकं पाहिजे. बारीक पोरगा नाही भेटणार आता. चला गाईस, गाडी भरलेली आहे तर निघतो आपण गाडी घेऊन. चला मंडळी, निघालेली आहे आपली गाडी. आता बघा आपला टेम्पो चाललेला आहे. एकदा दादाने घेतले. मस्त मस्त असते असते जाऊ द्या ना दादा. एकदम एकदम असते. गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. चला गाईस, आता आपण चाललो आपला टेम्पो, गणपतीचा टेम्पो घेऊन आपल्या गावामध्ये. म्हणजे आपल्या नाक्यावरतीच आपला दुकान आहे. तर तुम्हाला उद्या नक्की दुकान रील्समध्ये परफेक्ट दिसेल, भरलेला दिसेल. एवढे दिवस खाली दिसत होता, आता भरलेला दिसेल. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. हो बस. चला तर गाई 4:08 झाल्या. आपली गणपतीची गाडी आलेली आहे. लाईट वगैरे लावलेली आहे आणि इथं कुत्री रास आलती बसलेली कुत्री. आता कुत्र्यांना हकलल्या. तर बॅनर पाऊस असा पडतोय, काय करशील. रास पाऊस पडतो, रास पाऊस. मोठ्या काढायच्या कशा तो आले विचार मारले. गाई आपलं मस्त एक आपल्या शेती काम करतो तिथं आणि त्या अर्ध्या मोठ्या लावल्या आहे. हो इथे हर्षित नाना काम करतो चांगला. इथं अर्ध्या बोलतो अर्ध्या काम आतमध्ये काम केलं बाबा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 20. फायनली आज आपल्या शॉपमध्ये मूर्त्या आलेल्या आहेत आणि आम्ही अख्ख्या रात्रभर जागर आलो. झोपलो नाही. एक मोबाईल स्विच ऑफ झाले आणि 7:07 झाल्या. तर गाईज बघू शकता तुम्ही आपली दुकानात मूर्त्या, भरपूर मूर्त्या आल्या, भरपूर मूर्त्या आल्या. मूर्त्यांची कमी नाही या दुकानावरती तुम्ही. आणि बघा तुम्ही मूर्त्या किती आणल्या. आपण अशा मूर्त्या आणल्या, भरपूर साऱ्या मूर्त्या आणल्या. दाखव मूर्त्या जरा, बोल मूर्त्या बघा. आणि या आपल्या दुकानावरती विजिट करा आमच्या दुकानाला मस्तपैकी. इथे मूर्ती आहे, इथे बी लाल बघा. आपल्या दुकानावर विजिट करा तुम्ही. आम्ही किती वाजता पोहोचलो माहिती का? 4 वाजता पोहोचलो. 4 वाजता पोहोचला. मी किती वाजता आलो मग? नाही मी पण दहा वाजले. तू झोपलेला. हो बोलते तुझं आता ठेवायची बोलते शिके. बाबलीला सांग मूर्त्या आल्या दुकानावर या, मूर्त्या बुक करा. आम्ही व्यवस्थित सेटअप लावून ठेवतो तोपर्यंत. चला गाईस, फायनली मूर्त्या दुकानात लावल्या. हर्षदला बी सोडून आलो. भाईला मस्त कॅडबरी दिल्या बघ कशा. काल दिलाय. तर चला गुड मॉर्निंग.
आणि नक्की तुम्ही आपल्या दुकानाला व्हिजिट द्या. आपल्या हेडोसन नाक्यावरतीच आहे. ज्यावेळी कोणी बुकिंग नसतील केलं तर नक्की या मूर्त्या बघा. मूर्त्यांची फिनिशिंग बघा, धोती बघा, फेटा बघा कसा सजवलेला आहे. एक नंबर सजवलेला आहे, एक नंबर वर्क केलेलं आहे ते पोरांनी. तर नक्की तुम्ही आपल्या दुकानाला व्हिजिट द्या. रुपांश कला केंद्र हा इंस्टाग्रामला पेज आहे. जर तुम्हाला त्याच्यावरती जाऊन तुम्ही फोटो पण बघू शकता. तर चला गाईच, काल गेलेलो मी घरातून निघलेलो 11 वाजता निघलेलो आणि मग आम्ही 12-12:30 वाजता जेवायला बसलेलो तिकडेशीन. त्याच्यानंतर आपण निघालो तिथेशीन पोचलेलो 2:30 वाजता. 2:30 वाजता पोचलेलो ना. मग मूर्त्या असते कलर पेंटिंग चालू केली. तर ते असते 2 टेम्पो पहिले दुसरं पाठवलं आणि तिसरा टेम्पो आपला होता. तर चला गाईज या नक्की, खूप सारा प्रेम द्या. 2 मूर्त्या आपल्या बुकिंग पण झाल्या. फोटोवरती 2 मूर्त्या बुक झालेल्या आहेत आणि मी ब्लॉग इथेच सेंड करतो, कारण की मला आत्ताचा ओपनिंगचा बी ब्लॉग बनवायला लागेल. त्याच्यामध्ये परफेक्ट सगळ्या मूर्त्या दाखवायला लागतील. तर चला गाईज, ब्लॉग मी इथेच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय कोली.